Hello students, today we are going to start the third unit, that is instruction set of 8086 microprocessor. Then in today's lecture we are going to see the machine level instruction format of 8086. Then let us see the 8086 machine language instruction format. A machine language instruction format has one or more number of fields associated with. म्हणजे जो काय फॉर्मॅट असणार आहे त्याच्यामध्ये वन ऑर मोर fields असू शकतात. The first field is called as operation code, that is opcode field, which indicates the type of operation to be performed by the CPU. म्हणजे जे काय फर्स्ट फील्ड असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय ॲज अ ऑपरेशन कोड किंवा ऑपकोड असं म्हणतोय. आणि त्यामुळे काय होणार आहे ते काय दाखवते आपलं, इट इंडिकेट्स व्हॉट टाईप ऑफ ऑपरेशन टू बी परफॉर्म्ड बाय द CPU. म्हणजे CPU कोणत्या टाईपचं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे हे कोण सांगणार आहे, ऑपकोड सांगणार आहे. ते फर्स्ट फील्ड असणार आहे इन द इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट. The instruction format also contains other field known as operand field. पहिलं फील्ड काय झालं, ऑपकोड झालं, कुठलं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते सांगणार आहे. दुसरं काय झालं, दुसरं फील्ड झालं ऑपरंड फील्ड झालं. ओके. The CPU executes the instruction using the information which resides in these fields. म्हणजे CPU काय करणार आहे, इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट्स करणार आहे. जे काही इन्फॉर्मेशन असेल ऑपकोड आणि ऑपरंडमध्ये जे काही इन्फॉर्मेशन असणार आहे ते इन्फॉर्मेशन घेऊन तो काय करणार आहे, ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. देअर आर 6 जनरल फॉर्मॅट्स ऑफ इन्स्ट्रक्शन इन 8086 इन्स्ट्रक्शन सेट. म्हणजे जनरली किती फॉर्मॅट्स आहेत, 6 फॉर्मॅट्स अवेलेबल आहेत इन 8086 मायक्रोप्रोसेसर. आणि त्याची लेंथ काय होऊ शकते, व्हेरी होऊ शकते फ्रॉम 1 बाईट टू 6 बाईट्स. ओके. लक्षात आलं का, मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट कसं असणार आहे. पहिलं फील्ड काय असणार आहे, ऑपकोड असणार आहे, ते तुम्हाला काय ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते दाखवणार आहे. ऑपरंड नंतरचं फील्ड असणार आहे. आणि दोन्हीमध्ये जे काही कंटेंट्स आहेत ऑपकोडमध्ये आणि ऑपरंडमध्ये ते दोन्ही यूज करून काय करणार आहे, CPU एक्झिक्युशन्स परफॉर्म करणार आहे. आणि तसे जनरली किती 6 जनरल फॉर्मॅट्स अवेलेबल आहेत इन 8086 मायक्रोप्रोसेसर. आणि त्याची लेंथ व्हेरी होते फ्रॉम 1 बाईट टू 6 बाईट्स. मग ते आपण कोणते कोणते फॉर्मॅट्स आहेत ते चेक करूया. फर्स्ट फॉर्मॅट काय, 1 बाईट इन्स्ट्रक्शन. दिस फॉर्मॅट इज ओनली 1 बाईट लॉंग. आता 1 बाईट इन्स्ट्रक्शन आहे म्हणजे त्याचा फॉर्मॅट कसं असणार आहे, फक्त एक सिंगल बाईट लॉंग असणार आहे. अँड मे हॅव द इम्प्लाइड डेटा ऑर रजिस्टर ऑपरंट्स. म्हणजे सिंगल बाईट्सचं काय असणार आहे, त्याची लेंथ असणार आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्लाइड डेटा और रजिस्टर ऑपरंट्स असणार आहेत. The least significant 3 bits of opcode are used for specifying the register operand if any. म्हणजे जे काही तुमचे लास्टचे 3 बिट्स असणार आहेत ऑपकोडचे ते काय ते कशासाठी यूज करणार आहे, फॉर स्पेसिफाईंग द रजिस्टर ऑपरंड इफ एनी. जर काही रजिस्टर ऑपरंड असेल तर ते स्पेसिफाय करण्यासाठी लास्टचे 3 बिट्स तुम्ही काय करणार आहे, ऑपकोडची यूज करणार आहे. असे ते ऑपकोड जो असणार आहे त्याचे लास्टचे 3 बिट्स आपण यूज करणार आहे टू स्पेसिफाय द रजिस्टर ऑपरंड्स इफ एनी. अदरवाईज काय करणार, ऑल द 8 बिट्स फ्रॉम अन ऑपकोड अँड ऑपरंड्स आर इम्प्लाइड. लक्षात येते. 1 बाईट इन्स्ट्रक्शन, त्याची लेंथ किती असणार आहे, 1 बाईट असणार आहे. लास्टचे 3 बिट्स जे असणार आहेत ऑपकोडचे दोज आर यूज्ड फॉर स्पेसिफाईंग द रजिस्टर ऑपरंड्स इफ एनी, जर काही असतील तर. देन नेक्स्ट बघा, रजिस्टर टू रजिस्टर फॉर्मॅट. दिस फॉर्मॅट इज 2 बाईट्स लॉंग. म्हणजे 2 बाईट लॉंग हा फॉर्मॅट आहे. आता इथं दाखवलं आहे बघा, ही एक बाईट झाली तुमची आणि ही काय झाली, दिस इज दी सेकंड बाईट. म्हणजे रजिस्टर टू रजिस्टर फॉर्मॅट जो आहे तो किती बाईट्स आहे, 2 बाईट्स आहे. द फर्स्ट बाईट ऑफ ऑपकोड स्पेसिफाईज दी ऑपरेशन कोड and width of the operand specified by W bit. जे फर्स्ट बाईट आहे ते काय दाखवणार आहे, ऑपरेशन कोड, दॅट इज ऑपकोड दाखवणार आहे. आणि काय दाखवणार आहे, द विड्थ ऑफ द ऑपरंड स्पेसिफाईड बाय द बिट W. म्हणजे ऑपरंडची हे किती आहे, लेंथ किती आहे, विड्थ किती आहे हे दाखवायचं काम कोणाचं आहे, W बिट्सचं आहे. द सेकंड बाईट ऑफ द कोड शोज द रजिस्टर ऑपरंड
अँड r/m फील्ड ॲज शोन बिलो. म्हणजे जे सेकंड बाईट आहे त्यामध्ये काय काय असणार आहे बघा, रजिस्टर ऑपरंड्स असणार आहेत, r/m फील्ड अवेलेबल असणार आहे. The register represented by reg field is one of the operand. म्हणजे हे जे reg field आहे ह्याच्या थ्रू जे आपण काहीतरी रजिस्टर रिप्रेझेंट करणार आहे तो काय असणार आहे, एक त्याचा ऑपरेंडच असणार आहे. द r/m field specifies another register or memory location that is the other operand. आता रजिस्टर टू रजिस्टर आहे म्हणजे हा एक रजिस्टर स्पेसिफाय करणार आहे आणि हा काय करणार आहे, दुसरा रजिस्टर दाखवणार आहे. लक्षात येते. फर्स्ट बाईट जे आहे ते ॲज तुम्ही ऑपकोड दाखवण्यासाठी, ऑपकोड स्पेसिफाय करण्यासाठी वापरणार आहे आणि सेकंडचा जो आहे तो तुम्ही काय करणार आहे, फॉर ऑपरंडसाठी, फॉर ऑपरंड पर्पज. हे जे 3 बिट्स आहेत रजिस्टर reg फील्ड ते ॲज तुमचं एक रजिस्टर म्हणून वर्क होणार आहे आणि दुसरं r/m फील्ड जे आहे ते अनादर रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन म्हणजे ते दुसरा ऑपरंड म्हणून. हा एक ऑपरंड झाला आणि हा एक ऑपरंड झाला. असे 2 ऑपरंड्स काय करणार आहे तुम्ही यूज करणार आहे इन केस ऑफ रजिस्टर टू रजिस्टर. थर्ड काय बघा, रजिस्टर टू और फ्रॉम विथ मेमरी विथ नो डिस्प्लेसमेंट. दिस फॉर्मॅट इज ऑल्सो 2 बाईट्स लॉंग. म्हणजे हा पण फॉर्मॅट किती बाईटचा आहे, 2 बाईट लॉंग आहे. ते सेम आहे ॲज दॅट ऑफ द रजिस्टर टू रजिस्टर, पण त्यात एकच डिफरन्स आहे की ह्यात मोड फील्ड असते एक्स्ट्रा. हे जे मोड फील्ड आहे ना ते काय असणार आहे, एक्स्ट्रा इथं असणार आहे. मोड फील्ड शोज द मोड ऑफ ॲड्रेसिंग. द मोड r/m रजिस्टर अँड w fields आर डिसाइडेड इन अ टेबल. जे MOD फील्ड आहे दॅट इज मोड फील्ड शोज काय, मोड ऑफ ॲड्रेसिंग. ओके, लक्षात आले. म्हणजे रजिस्टर टू रजिस्टरसाठी फर्स्ट बाईट जे असणार आहे ते ऑपकोड साठी यूज केलं आहे आणि W काय करणार आहे, लेंथ स्पेसिफाय करणार आहे ऑफ द ऑपरंड. हा काय होणार आहे, फर्स्ट रजिस्टर म्हणून वर्क होणार आहे, फर्स्ट ऑपरंड म्हणून वर्क होणार आहे. आणि r/m जे आहे ना ते तुमचं ॲज अ रजिस्टर असू शकते किंवा मेमरी लोकेशन असू शकते, ते तुम्ही ॲज अ दुसरा ऑपरंड म्हणून यूज करणार आहे. देन आता आपण एक टेबल बघूया. आता MOD जे आहेत, मोड जे आहेत ते दाखवलेत बघा. 0001 दॅट इज 0001 10 आणि 11 हे जे आहेत त्याला काय म्हणतो आपण, मोड्स. दॅट इज नो डिस्प्लेसमेंट, ज्याला 00 असेल त्याला डिस्प्लेसमेंट 8 बीट हे सगळे, आणि डिस्प्लेसमेंट 16 बीट. 00, 01 आणि 10 हे सगळे कशाशी रिलेटेड आहेत, मेमरीशी रिलेटेड आहेत. नंतरचं काय आहे, रजिस्टर ऑपरंड्स. त्यात काय असणार आहे, 1 1 दॅट इज मोड फील्ड. देन नेक्स्ट काय, r/m रजिस्टर का मेमरी हे दाखवायचं काम सुद्धा कोणाचं आहे, r/m. मध्ये जे 3 बिट्स आहेत 000 असे 8 फील्ड्स असणार आहेत टोटल. ज्याला मोड आपला 1 असला त्याला तर ते काय होणार आहे, ॲज अ रजिस्टर ऑपरंड म्हणून वर्क होणार आहे. आणि 000 असला त्यावेळेला पण डिपेंड्स आहे W0 आहे का W1 आहे. जर W0 असेल तर AL म्हणजे फक्त A रजिस्टरचा लोअर बाईटच आपण यूज करणार आहे आणि AX म्हणजे टोटल 16 बिट A रजिस्टर आपण यूज करणार आहे. सिमिलरली फॉर 001 CL आणि CX असं यूज करणार आहे. म्हणजे फॉर 0 इट इज 8 बिट आणि जर 1 असेल तर काय करतो आपण, ॲज अ 16 बिट असं यूज करतो आहे. हा टेबल अशा फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. D8 and D16 represents 8 bit or 16 bit displacement respectively. Then the next part is the register to/from memory with displacement. This type of instruction format contains 1 or 2 additional bytes for displacement along with the 2-byte format of the register to from memory without displacement. जे आपलं रजिस्टर टू और फ्रॉम मेमरी विदाउट डिस्प्लेसमेंटचं जे स्ट्रक्चर होतं ते तर असणारच आहे आणि अलॉंग विथ दॅट ॲडिशनल 2 बाईट्स असणार आहेत फॉर द डिस्प्लेसमेंट पर्पज. म्हणजे पहिलं बाईट आहे ते ऑपकोडसाठी झालं, दुसरं जे आहे ते
ऑपरंड म्हणजे रजिस्टर आणि दुसरा रजिस्टर आहे का मेमरी आहे ते दाखवण्यासाठी झालं. आणि लास्टचे दोन जे असणार आहेत ते काय असणार आहेत, डिस्प्लेसमेंटसाठी असणार आहेत. लोअर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट आणि हायर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट. Then next is the immediate operand to register. In this format, the first byte as well as 3 bits from the second byte which are used for REG field in case of register to register format are used for opcode. म्हणजे आता रजिस्टर टू रजिस्टर फॉर्मॅटमध्ये कसं होतं, हा काय होता ऑपकोड होता, ही फील्ड होती ती रजिस्टर होती आणि इथं हा होता तो r/m म्हणजे दुसरा ऑपरंड होता. पण इमिजिएट ऑपरंड टू रजिस्टर मोडमध्ये कसं असते, जे पहिलं बाईट होतं ते तर ऑपकोड म्हणूनच वर्क होणार आहे. अलॉंग विथ दॅट जे नंतरचे जे 3 बिट्स होते ना ते त्याच्यामध्ये REG म्हणजे रजिस्टर एक ऑपरंड म्हणून यूज होतं. तर इथं असं नाही आहे. हे जे 3 बिट्स आहेत ते ह्या बाईट बरोबर ॲज अ ऑपकोड म्हणूनच काय होणार आहे, तुमचं वर्क होणार आहे. लक्षात येते. म्हणजे इथलं डिफरन्स आहे बघा, रजिस्टर टू रजिस्टर आणि इमिजिएट ऑपरंड टू रजिस्टरमधलं. हा जो असणार आहे तो ॲज अ ऑपकोड म्हणूनच वर्क होणार आहे. आणि रजिस्टर टू रजिस्टरमध्ये इथं काय होतं, REG फील्ड होतं म्हणजे एक ऑपरंड तिथं दिला होता. देन इट ऑल्सो कंटेन्स 1 or 2 bytes ऑफ इमिजिएट डेटा. द कम्प्लीट इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट इज ॲज शोन बिलो. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 बाईट जास्तीचा डेटा पण असू शकतोय. आणि जसं स्ट्रक्चर दाखवलं आहे, फर्स्ट आहे ते ऑपकोड, देन 3 bits ऑफ द सेकंड बाईट आर ऑल्सो वर्क ॲज अ ऑपकोड, देन दिस इज दी लोअर बाईट ऑफ डेटा अँड दिस इज दी हायर बाईट ऑफ डेटा. बेसिक डिफरन्स लक्षात घ्या, इमिजिएट ऑपरंड टू रजिस्टर आणि रजिस्टर टू रजिस्टरमधला. रजिस्टर टू रजिस्टरमध्ये पहिलं जे बाईट असते ते ॲज अ ऑपकोड म्हणून यूज करतो आहे आणि दुसरं जे बाईट असते ते ॲज अ REG फील्ड म्हणजे एक ऑपरंड फील्ड आणि दुसरं r/m म्हणजे दुसरं ऑपरंड फील्ड म्हणून यूज करत होतो. पण इथं तसं नाही आहे, पहिलं बाईट ऑपकोड म्हणून वापरतो आहे आणि जे REG फील्ड होतं 3 बिट्सचं ते काय केलं इथं ॲज अ ऑपकोड म्हणून रिप्लेस केलं आहे आणि बाकी सगळं आहे तसंच आहे. आणि 1 or 2 bytes मोर असू शकते फॉर द इमिजिएट डेटा ॲज अ स्ट्रक्चर. देन लास्ट इज immediate operand to memory with 16-bit displacement. Immediate operand to memory with 16-bit displacement. This type of instruction format requires 5 or 6 bytes of the coding. आणि पहिले 2 बाईट्स असणार आहेत ते सेम असणार, ऑपरंड टू मेमरी जे इथे ऑपरंड टू रजिस्टर जे बघितलं होतं ते त्याच्याशी सेम असणार आहे. ऑपरंड टू मेमरी पहिला काय असणार आहे, ऑपकोडच असणार आहे. दुसरा काय असणार आहे, जे 3 बिट्स आहेत ते सुद्धा ॲज अ ऑपकोड म्हणूनच वर्क होणार आहे. आणि ते नंतर जे 2 आहेत ते लोअर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट आणि हायर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट दाखवणार आहेत. आणि नंतरचे जे शेवटचे 2 असणार आहेत ते लोअर बाईट ऑफ डेटा अँड हायर बाईट ऑफ डेटा दाखवणार आहेत. The first 2 byte contains the information regarding opcode, mode and r/m म्हणजे आपण बघितलं होते. हे पहिले 2 जे बाईट आहेत ना, हे 2 बाईट आपण कशासाठी यूज करणार आहे, फॉर ऑपकोड, मोड अँड r/m फील्डसाठी. आणि रिमेनिंग 4 बाईट्स आहेत ते 2 bytes फॉर डिस्प्लेसमेंट अँड 2 bytes फॉर डेटा असणार आहे. द ऑपकोड ऑफ इन्स्ट्रक्शन इज युजली अपियर्स इन द फर्स्ट बाईट. जनरली काय होते, ऑपकोड पहिल्या बाईटमध्ये येते ना, असं ही जी फर्स्ट बाईट आहे तिथं काय असणार आहे, ऑपकोड ऑफ द इन्स्ट्रक्शन. बट इन सम इन्स्ट्रक्शन रजिस्टर डेस्टिनेशन इन द फर्स्ट बाईट अँड सम अदर इन्स्ट्रक्शन अ रजिस्टर डेस्टिनेशन इन द फर्स्ट बाईट अँड सम अँड दे मे हॅव देअर 3 bits ऑफ ऑपकोड इन द सेकंड बाईट. म्हणजे इथं दाखवलं तसं, म्हणजे हे ऑपकोड असणार आहे आणि 3 बाईट्स ऑफ ऑपकोड दुसऱ्या फील्डमध्ये असणार आहे. द ऑपकोड हॅव सिंगल बिट इंडिकेटर अँड देअर डेफिनेशन्स अँड सिग्निफिकन्स आर गिवन बिलो. आता जर W बिट असेल तर काय इंडिकेट करणार आहे बघा, इंडिकेट्स द विड्थ ऑफ द ऑपरंड. म्हणजे आपला ऑपरंड किती त्याची साईज असणार आहे ते दाखवते. 8 बिट आहे का 16 बिट आहे. जर W 0 असेल तर काय असणार आहे, ऑपरंड आपला 8 बिटचा असणार आहे. आणि जर W 1 असेल तर आपला ऑपरंड 16 बिट्सचा असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, D बिट आहे, इंडिकेट्स वन ऑफ द ऑपरंड इज रजिस्टर इन केस ऑफ 2 ऑपरंड instruction. If D is equals to 0, the register specified by the REG field is a source operand.
एल्स द डेस्टिनेशन ऑपरंड. म्हणजे जे काय आपले दोन ऑपरंड्स असणार आहेत त्यातला एक ऑपरंड रजिस्टर आहे हे इंडिकेट करते. जर डी जर 0 असेल तर रजिस्टर स्पेसिफाईड बाय द REG फील्ड इज सोर्स, म्हणजे जे सोर्स आहे हे लक्षात येते. आणि जर तो 1 असेल तर काय होणार आहे, ॲज अ डेस्टिनेशन ऑपरंड म्हणून वर्क होणार आहे. म्हणजे हे लक्षात घ्या, डी बिट जर 0 असलं तर REG फील्ड थ्रू जो रजिस्टर दाखवला असणार आहे जे का ऑपरंड आहे ते ॲज अ सोर्स ऑपरंड म्हणून वर्क होते आणि अदरवाईज काय होते ते ॲज अ डेस्टिनेशन ऑपरंड म्हणून वर्क होते. देन एस बिट म्हणजे हे काय दाखवणार आहे, साईन एक्सटेन्शन दाखवणार आहे. हे आपण W बिट सोबत वापरतोय आणि विच शोज द टाईप ऑफ ऑपरेशन दॅट इज आयदर बाईट ऑर वर्ड ऑपरेशन. म्हणजे आपण W बिट सोबत काय वापरतोय, एस बिट हे वापरतोय आणि हे काय इंडिकेट करणार आहे, आपण आयदर वी आर डीलिंग विथ अ बाईट ऑपरेशन ऑर वर्ड ऑपरेशन. हे कोण दाखवणार आहे, एस बिट दाखवणार आहे. देन द नेक्स्ट इज दी V बिट, used in case of shift and rotate instruction. If shift count is 1, this bit is set to 0, and if CL contains the shift count more than 1, then this bit is set to 1. जर शिफ्ट काउंट आपला 1 असला तर ते आपण 0ला सेट करतोय आणि जर शिफ्ट काउंट जर मोर दॅन 1 असला तर त्याला आपण 1 म्हणून सेट करतोय. आणि आपण हे कुठं वापरतोय, शिफ्ट आणि रोटेट इन्स्ट्रक्शन्समध्ये यूज करतोय. Z bit used by REP instruction, that is repeat instruction, to control the looping operation. Z bit आपण काय करतोय, टू कंट्रोल द लूपिंग ऑपरेशन करण्यासाठी Z bit यूज करतोय. लक्षात आले काय काय बघितलं आज आपण ते. फर्स्ट टाईप काय होता, 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणजे एकच बाईट असते, त्यात ऑपकोड दिलेला असतोय. देन नेक्स्ट काय, रजिस्टर टू रजिस्टर 2 बाईटचा फॉर्मॅट आहे. पहिला असणार आहे तो फॉर्मॅट जो ऑपकोड असणार आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये हा जो फील्ड आहे तो एक ऑपरंड म्हणून वर्क होणार आहे, हा असणार आहे तो दुसरा ऑपरंड म्हणून वर्क होणार आहे, दुसरं रजिस्टर. देन नेक्स्ट काय, रजिस्टर टू फ्रॉम मेमरी विथ नो डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं काय असणार आहे, सेम असणार आहे रजिस्टर टू रजिस्टर सारखं, पण फक्त MOD दॅट इज मोड फील्ड काय असणार आहे, एक्स्ट्रा असणार आहे. आणि ते मोड फील्ड विथ डिस्प्लेसमेंट, नो डिस्प्लेसमेंट हे सगळं ह्या चार्टमध्ये सांगितलं आहे. एकदा व्यवस्थित हा चार्ट बघून घ्या. द नेक्स्ट इज दी रजिस्टर टू फ्रॉम मेमरी विथ डिस्प्लेसमेंट. ह्यामध्ये कसं होतं, 2 बाईट्स होतं आपलं आधीसारखंच, रजिस्टर टू रजिस्टर किंवा रजिस्टर टू फ्रॉम मेमरी विथ डिस्प्लेसमेंट विदाऊट जसं मध्ये होतं तसंच इथं विथमध्ये आहे पहिले 2 फील्ड्स. आणि नंतरचं काय असणार आहे, लोअर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट आणि हायर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट. हे 2 डिस्प्लेसमेंट डेटा म्हणजे जे काय असणार आहे डिस्प्लेसमेंट ते एक्स्ट्रा असणार आहे इथं. इमिजिएट ऑपरंड टू रजिस्टर, इमिजिएट ऑपरंड. आता ह्यामध्ये आणि रजिस्टर टू रजिस्टरमध्ये बेसिक डिफरन्स काय होता, इथं फर्स्ट बाईट आपण ऑपकोड म्हणून वापरत होतो रजिस्टर टू रजिस्टरमध्ये, पण इथं कसं आहे, फर्स्ट बाईट आणि हे जे 3 बिट्स आहेत सेकंड बाईटचे ते पण ॲज अ आपण ऑपकोड म्हणूनच यूज करतोय. आणि बाकीचे 2 बाईट्स असणार आहेत ते ॲज अ इमिजिएट डेटा, दॅट इज लोअर बाईट डेटा आणि हायर बाईट डेटा म्हणून यूज करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये कसं 5 ते 6 हे फॉर्मॅट्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे बाईट्स असणार आहेत ह्या फॉर्मॅटमध्ये. पहिली जी बाईट आहे ती ऑपकोड आणि दुसऱ्या बाईटमधले पण 3 बिट्स ॲज ऑपकोड म्हणूनच वर्क होणार आहे. त्याच्यानंतर लोअर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट, हायर बाईट ऑफ डिस्प्लेसमेंट हे 2 बाईट्स येणार आहेत आणि लोअर बाईट ऑफ डेटा आणि हायर बाईट ऑफ डेटा, असं टोटल 6 डिस्प्लेसमेंट 6 बाईट्स असू शकतात ह्यामध्ये. देन टुडे नेक्स्ट एक राहिला का, इमिजिएट ऑपरंड टू मेमरी, नाही हे झालं की लास्ट. इमिजिएट ऑपरंड टू मेमरी विथ अ 16 बिट डिस्प्लेसमेंट. ह्यामध्ये फक्त डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला. W बिट इंडिकेट काय करते, विड्थ इंडिकेट करते, 8 बिट आहे का 16 बिट ऑपरंड आहे ते दाखवण्यासाठी. D बिट जे आहे ते काय करणार आहे, वन ऑफ द ऑपरंड इज रजिस्टर. म्हणजे D बिट जर 0 असेल तर specified by the register field acting as a source operand, otherwise it will acting as a destination operand. Then S bit काय, साईन दाखवण्यासाठी, म्हणजे बाईटशी डील करते का वर्डशी डील करते हे दाखवण्यासाठी. V जे आहे ते शिफ्ट आणि रोटेटमध्ये यूज करते, म्हणजे
काउंटर शिफ्ट काउंट जो आहे तो 1 आहे का एकपेक्षा जास्त आहे त्याच्यावर डिपेंड्स असणार आहे. आणि यूज्ड फॉर रिपीट इन्स्ट्रक्शन टू झेड बीट जे आहे ना ते रिपीट इन्स्ट्रक्शन कंट्रोल करण्यासाठी फॉर द लूपिंग ऑपरेशन. Then today we will stop here. Thank you.